शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय तरे आणि माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्या घरी देखील गणरायाचं आगमन झालेलं आहे। गेल्या 70 वर्षापासून त्यांच्या घरी हा उत्सव साजरा केला जातोय। यंदा देखील हा उत्सव अत्यंत धार्मिक पद्धतीने या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। अत्यंत सुंदर अशी आकर्षक श्रेणीची मूर्ती या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे। विधिवत असे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम राबवित या ठिकाणी बाप्पाची सेवा केली जात आहे। स्वर्गीय अनंत तरे यांनी सुरू केलेली परंपरा आजही तरे कुटुंबातील सदस्य जोपासत आहेत। अत्यंत पर्यावरणपूरक आणि साध्या पद्धतीने या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातोय। अत्यंत सुंदर असा साध्या पद्धतीचा मंडप या ठिकाणी बाप्पाच्या सजावटीसाठी साकारण्यात आला असून तरे कुटुंबातील सदस्य दररोज एकत्र येऊन या बाप्पाची पूजा अर्चा करत आहेत। सर्वांना सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी करण्यात आलेली आहे। संकटाच्या वेळी परातुनी प्रगट होसी आरती एकवीरा देवी देई मजवरा शरण मी तुझला देई दर्शन पामरा आरती एकवीरा मंगल मूर्ति श्री गजानन महाराज की जय। नमस्कार। सर्वप्रथम सर्व नागरिकांना, भाविकांना गणेश चतुर्थीच्या व गौरी पूजेच्या हार्दिक शुभेच्छा। हे आमचं गणपतीचं हे 17वे वर्ष आहे। दादांचा जेव्हा जन्म झाला त्यानंतर आईनी और आमच्या आजीनी सांगितलं की पुढच्या वर्षापासून आपण गणपती आणूया आणि तेव्हाच मी गणपती मांडतोय। आमच्याकडे पूजेला जास्त महत्त्व असतं। आमचं मखर वगैरे असं आमचं काही साधं असतं, पण पूजा जी आहे, पूजा अर्ची आरती ही आमची चांगल्या प्रकारे करतो आम्ही आणि सर्व येणाऱ्यांना प्रसाद भोजन असतं। दोन टाईम आरती असते फक्त। आमची व्यवस्थित सगळी पूजा चाललेली असते। वातावरण खूप चांगलं असतं आमच्या घरी, कारण गणपतीच्या आगमनाची सगळ्यांना आतुरता असते आणि सगळे वाट बघत असतात की कधी गणेश चतुर्थी येते म्हणून। आणि गणेश हे सगळ्यांचं लाडकं दैवत आहे अख्ख्या महाराष्ट्रात, त्यामुळे सगळे आनंदित असतात, सगळं व्यवस्थित असतात, सगळे खुश असतात। गणाला एवढंच सांगेन की देवा आमचं काय चुकलं असेल तर माफ कर आणि आम्हाला सगळ्यांना सुखात ठेव, पूर्ण कुटुंबाला, सगळ्या भक्तांना, भाविकांना सगळ्यांना सुखाने ठेव, आनंदात ठेव आणि सगळीकडे शांतता असू दे, प्रसन्न वातावरण असू दे पूर्ण ठाण्यामध्ये, राज्यामध्ये, ही देवाला प्रार्थना करतो। सर्व ठाणेकरांना आणि महाराष्ट्रातील जनतेला गणेश चतुर्थीच्या आणि गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत गणपती असल्यामुळे, 64 कलांचा अधिपती तो असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात ज्यांच्याकडे गणपती आहे आणि ज्यांच्याकडे बसत नाही ते सगळेच लोक आनंदित असतात। एक उत्साहाचं वातावरण असतं की आपल्याकडे गणपती बाप्पा येतो। सर्वजण आपली प्रथा परंपरेनुसार, ऐपतीनुसार ह्या गणेशाची पूजा करत असतात। ऐपतीपेक्षा श्रद्धेने पूजा करण्यात खूप मजा असते। आमच्याकडे आम्ही पहिल्यापासून इको फ्रेंडली, मला वाटतं आत्तापासून निघाले, पण दादा असल्यापासून त्यांना ते आपण थर्माकोलचं मखर वगैरे आवडायचं नाही, त्यामुळे आमचं अतिशय साधं, कुठेही कॉम्पिटिशन नाही, देवाला महत्त्व दिलेलं असतं, पूजेला महत्त्व दिलेलं असतं आणि अतिशय साध्या पद्धतीने आम्ही गणेशोत्सव साजरा करतो। आमचे सगळे नातेवाईक घरात येतात, सगळे आमचे आजूबाजूचे आमच्या आनंदात सहभागी होतात आणि गणेशाची कृपा आमच्यावर राहू दे, कारण सतत 4 वर्ष आमच्या घरात काही ना काही घडते असं की ज्याच्यामुळे आम्हाला बाप्पांनी स्थैर्य देऊ देत आणि चांगले दिवस दाखवतेत। आता खूप झालं दुःख, सुखाचे दिवस येऊ देत एवढंच बाप्पाचरणी मी मागेन आणि महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला सुख, समाधान, शांती, आरोग्यदायी जीवन दे एवढीच बाप्पाकडे मागणी करेन।